मागच्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मी क्वेश्चन केलं होता आवडतील का हे व्लॉग्स बघायला, आणि बापरे तुम्हा सगळ्यांचा कमेंट सेक्शनमध्ये खूप छान प्रतिसाद आहे. हो नक्की आवडतील, आम्ही एकदा व्हिजिट करू. पण एक फ्रिक्वेंटली क्वेश्चन मला सारखा विचारला जातोय की हे हॉटेल नेमकं आहे तरी कुठं. व्लॉग्स तर बघायला आवडतील पण हॉटेल कुठं आहे तेच माहिती नाहीये. आता तुम्ही आधीचे व्लॉग्स आहेत ना ते बघितले नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नाहीये की नेमकं हॉटेल आहे तरी कुठं. तर जेजुरीपासून 11 किलोमीटरच्या अंतरावरती भाल्ले पातरमाळा इथे आपलं हॉटेल आहे. पुणे पंढरपूर रोडला, तुम्हाला कुठेच वळायला लागत नाही, अगदी रोड टच हॉटेल आहे आपलं. आता आम्ही ना इंटेरियर एवढं काय डेकोरेट केलं नाही आहे, पण काउंटरच्या मागे जे कप्पे केलेत ना त्याच्यामध्ये आम्ही ही प्रिंट ठेवली आहे, जी की आमच्याच एका घरातल्या ताईने काढली आहे, जी की खूप छान आहे. स्वतः तिने हाताने ते काढले आहे. आणि आमच्या पिल्लूची तुम्हाला एक गंमत सांगते. कोणीसुद्धा आजोबा येऊ देत किंवा लहान मुली येऊ देत, तिला लहान मुलं खूप आवडतात. आणि आजोबांचे जे सगळे वयाचे असतात ना त्यांना ती आबा बोलते. आणि त्यांच्याबरोबर तिचं इतकं पटतं, सगळं विचारते, तुम्ही कुठून आला, तुम्ही काय ऑर्डर करणार, असं सगळं ती गप्पा मारत असते. म्हटलं शूट करावं. आणि मौसम बघा इतकं छान होत होतं ना, जसं ते प्रिंट असतं लहान मुलाचं की आपण ड्रॉइंग काढतो, अगदी ते तसंच वाटत होतं. आणि सेम व्ह्यू मी संध्याकाळी पण घेतला, तो पण इतका भारी वाटत होता. पूर्ण वातावरण आहे ना असं एकदम थंडगार झालं होतं. आणि त्याच्यामध्ये आपलं हॉटेलची जी लाईट आहे ना ती एकदमच चकाचक होत होती. एकदम भारी वाटतंय. तर तुम्ही कधी येताय मला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. 7 वाजले की कस्टमरसुद्धा चालू झाले होते. आणि मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की नाही की ते दादा आहेत ना आपल्याला जेव्हा लागतील तेव्हा एकदम फ्रेश डेअरी प्रोडक्ट देतात. आता आहे ना काय काय जण विचारतात ऑर्डर देताना, पनीर फ्रेश आहे का, तुम्ही कधी ऑर्डर केलं आहे, आत्ता ताजं आहे का. तर त्यांनी माझे व्लॉग्स बघावे आणि नंतर इथे चव चाखायला हवी. आता ह्या काकांची आणि ह्या दादाची मी तुम्हाला गंमत सांगते. जसा मी कॅमेरावरती केलं ना तसे ते दोघंसुद्धा गालातल्या गालात हसायला लागले आणि ते बघून मला हसू येत होतं. आणि हे आपले आहेत मालक हॉटेलचे, जे की स्वतः ना चायनीजसाठी उतरले होते. जसं आमच्या पिल्लूला लहान मुलं आवडतात ना तसं मला सुद्धा लहान मुलं खूप आवडतात. आले ना मी जर काउंटरवरती उभी असले तर मी नक्की त्यांना ना असं चॉकलेट वगैरे देते की जेणेकरून ते माझ्याकडे यावे. पण ह्या बाळ अजिबात सुद्धा येत नव्हतं. आणि मी सांगते प्रत्येक दिवस ना अजिबात चांगला नसतो की असेलच खूपच छान जातोय, पण एक एक दिवस असा असतो ना एकदम सरप्राईजफुल असतो. बरं वाटतं जेव्हा अशा सगळ्या गाड्या आपल्या हॉटेल पार्किंग फुल करून असतात ते. आणि आज बरीच गर्दी होती. दिवस फार उत्तमाचा गेलाय मी तुम्हाला सांगते. माझा प्रयत्न असेल तुमच्यापर्यंत व्लॉग्स पोहोचवावे. आज आपल्या हॉटेलला ना एक इव्हेंट पण होता, त्याच्याविषयी आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बोलूयात, कारण इतकं सगळं मी एका व्लॉगमध्ये नाही कव्हर करू शकत आहे. आणि आता इव्हेंट्सची सुद्धा डिमांड वाढली आहे, म्हणजे की ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन, बर्थडे सेलिब्रेशन हे सगळं आपल्या हॉटेलला होतं आहे. आणि जेवणाची पण उत्तम सोय असल्यामुळे होतं आहे. आणि आजसुद्धा ना रात्री आम्हाला 12 वाजले हॉटेल बंद करेपर्यंत. शेवटी आहे ना कंटाळून आम्ही शटर खाली घेतलं, कारण ग्रेव्ही संपायला आली होती त्याच्यामुळे. आता मी जसं तुम्हाला म्हटलं नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण ह्या इव्हेंटविषयी बोलूयात. आता ज्यांना कुणाला इव्हेंट्सविषयी काही क्वेश्चन असतील प्लीज कमेंट सेक्शनमध्ये विचारा. दिवस फार हेक्टिक होता. मग घरी आलो आणि गरमागरम कढी जी आमच्या आईने बनवली होती एन्जॉय केली. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.